सैफ अली खानवरच्या हल्ल्याचं प्रकरण एका जीपे ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटली। आरोपीकडून बांगलादेशचा जन्मदाखला सुद्धा हस्तगत। सैफवरती हल्ला केल्याच्या नंतर हल्लेखोर बांगलादेशला पळण्याच्या तयारीमध्ये होता। मात्र मुंबईमधल्या विक्रोळी पोलीस ठाण्याचे पीएसआय विठ्ठल गायकवाड, शिपाई सावकारे, कोळेकर यांच्या टीमने हल्लेखोराला शोधलं। यानंतर डीसीपी ढवळेंना कळवून त्याला अटकही झाली आहे। सैफ अली खानवरती हल्ला करणारे आरोपी मोहम्मद शहजादला 5 दिवसांची पोलीस कोठडी। गेल्या 7 वर्षांपासून आरोपी मुंबईमध्ये राहत असल्याची पोलिसांची कोर्टात माहिती। सैफच्या हल्लेखोराला कुणी मदत केली का याचीही चौकशी होणार। हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये हल्लेखोराला काम कसं काय मिळालं याचाही मुंबई पोलीस तपास करतील। चोरीच्या उद्देशानं हल्लेखोर सैफच्या घरामध्ये शिरला, मात्र ते सैफ अली खानचं घर होतं हे त्याला माहिती नव्हतं। आरोपी मोहम्मद शहजाद चौकशीमध्ये सतत आपलं नाव बदलत होता। काही वेळापूर्वी त्यानं आपलं नाव मोहम्मद सज्जाद असं सांगितलं, तर त्याआधी मोहम्मद आलियान उर्फ बीजे असंही सांगितलं होतं। सैफवरच्या हल्ल्याच्या नंतर आरोपी सतत न्यूज चॅनल बघत होता आणि घडामोडींचा मागोवा घेत होता। अटकेच्या भीतीनं त्याने आपला फोन सुद्धा बंद केल्याची माहिती आहे। किरीट सोमय्यांचं बांगलादेशींच्या विरोधात सर्च ऑपरेशन। सैफच्या हल्लेखोराला ज्या ठिकाणावरून अटक करण्यात आली त्या ठिकाणचा भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी घेतला आढावा। लेबर कॅम्पमधल्या कामगार बांगलादेशी आहेत की नाही याचीही केली चाचपणी। धारावीमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या अफवेमुळे खळबळ। मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन। धारावीच्या राजीव गांधी नगर इथे बॉम्ब ठेवल्याची धमकी। फोन करणाऱ्या अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल। लोकल बस, मेट्रो आणि मोनोसाठी सरकारचा मोठा निर्णय। तिकिटासाठी सरकार आता एकच ॲप तयार करण्याच्या तयारीत। या एकाच ॲपवरून मुंबईकर लोकल बस, मेट्रो आणि मोनो रेल्वेचंही तिकीट काढू शकणार। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये 64% पाणीसाठा। मात्र तरी सुद्धा मुंबईमधल्या अनेक भागांमध्ये तीव्र अशी पाणी टंचाई। ही पाणी टंचाई नेमकी कशामुळे निर्माण झाली आहे असाही प्रश्न। भिवंडी महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामधल्या वऱ्हाळा जलशुद्धीकरण केंद्रामधून होणारा पाणीपुरवठा आज आणि उद्या बंद राहील। पाईपलाईन दुरुस्तीच्या कारणामुळे पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती। वसईच्या बेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका तरुणाची हत्या। अपघाताचा बनाव करून हत्येची घटना लपवल्याचा प्रकार उघडकीस। पोलिसांकडून हत्या करणाऱ्या आरोपीला अटक। भिवंडीमधल्या पोगाव पाईपलाईन रस्त्यावरती 22 वर्षीय ओला चालकाची निर्घृणपणे हत्या। अज्ञात आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू। आकृती रुग्णालयामध्ये माजी क्रिकेटपटू विनोद कांबळींचा वाढदिवस साजरा। यावेळी विनोद कांबळी भाऊक, रुग्णालय प्रशासन तसंच चाहत्यांचे मानले आभार। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी 23 जानेवारीला ठाकरेंच्या शिवसेनेचा विराट मेळावा। राज्यामधील प्रमुख नेत्यांची उपस्थिती असेल। अंधेरीमधल्या मेळाव्यामध्ये ठाकरे नेमकं काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष। भाजपसोबत जाऊ नका असं पहाटेच्या शपथविधीच्या वेळेला अजित पवारांना सांगितलं होतं। शिर्डीमधल्या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट। तेव्हापासूनच दादांच्या विरोधात पक्षांतर्गत षडयंत्र सुरू असल्याचा मुंडेंचा दावा। आरोप करतायत त्यांनी पुरावे सुद्धा दाखवावेत। बीडच्या प्रकरणावरती योग्य वेळी बोलणार मंत्री धनंजय मुंडेंचं वक्तव्य। तर मला काय बदनाम करायचंय ते करा, पण बीड जिल्ह्याला करू नका, मुंडेंचं आवाहन। बीडची सद्यस्थिती पाहता अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी अजित पवार यांना द्यावी। धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारचं भूसर्वेक्षणाचे आदेश। केंद्र सरकारकडून भूमी अधिग्रहण विभागाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती। नांदगाव आणि मालेगाव तालुक्यामधल्या गावांमध्ये सर्वेक्षण होणार। नाशिकच्या मालेगावामध्ये तक्रार निवारण दिन साजरा। यावेळी पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारीच्या संदर्भात आढावा बैठक सुद्धा घेतली। धुळ्यामध्ये जिल्हा पोलीस दल आणि महानगरपालिकेतर्फे 2 फेब्रुवारीला भव्य मॅरेथॉनचं आयोजन। तसंच मॅरेथॉन स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं हॅपी स्ट्रीट फन फेस्टिव्हलचं आयोजन। नाशिकच्या देवळ्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात 10,000 रुपयांची लाच स्वीकारत असताना रंगेहात अटक। नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाची मोठी कारवाई। गोवा बनावटीचा 1 कोटीहून अधिकचा मद्यसाठा जप्त। मद्यसाठ्याच्या पिकअपसह 1 जण पोलिसांच्या ताब्यात।
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवडच्या रेणुकादेवी मंदिर घाटामध्ये ट्रेलरला आग. या ट्रेलरमध्ये 50 पेक्षा अधिक टायर होते. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पूर्व वैमनस्यामधून 2 गटांमध्ये झालेल्या वादामधून मुकेश शिरसाळे या तरुणाची हत्या. जळगावमधल्या पिंपराळा हुडको या भागामधली घटना. बुलडाणा जिल्ह्यामधल्या केस गळतीला रविकांत तुपकर यांनी प्रशासन आणि कृषी विभागाला धारेवर धरलंय आणि जबाबदारही धरलाय. रासायनिक खतं जमिनीमधल्या मातीमध्ये आणि पाण्यामध्ये मिसळल्यामुळे केस गळती होत असल्याचा तुपकरांचा अंदाज. बुलडाण्याच्या मोताळा तालुक्यामधल्या दाभाडीमध्ये डॉक्टर दाम्पत्याच्या घरावरती सशस्त्र दरोडा. दरोडेखोरांच्या मारहाणीमध्ये पत्नीचा जागीच मृत्यू तर डॉक्टर गजानन टेकाडे हे गंभीररित्या जखमी. गोंदियाच्या नवेगाव बांध इथे रेतीची अवैधपणे वाहतूक करणारा ट्रक पकडला. अर्जुनी मोरगाव महसूल विभागाची मोठी कारवाई. चुलबंद नदीच्या पात्रामधून रेतीचा उपसा सुरू होता. भंडाऱ्यामध्ये ट्रकमधून अवैधपणे वाळू तस्करी करणाऱ्यांवरती कारवाई. वाळू साठ्यासह 3 ट्रक असा 1,31,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. वर्ध्याच्या हिंगणघाट इथे आठवडी बाजारामधील एका दुकानामधल्या व्हिडिओ गेम पार्लरवरती स्थानिक गुन्हे शाखेचा छापा. 3,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 9 जण ताब्यात. वाशिमजवळ समृद्धी महामार्गावरती उभ्या असणाऱ्या ट्रकमधून डिझेलची चोरी. घटना मोबाईलमध्ये कैद. या प्रकरणाची पोलीस कशी काय दखल घेणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं. भर दिवसा चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलाला गोंदिया पोलिसांनी ताब्यात घेतलाय. त्याच्याकडून 73,000 रुपयांचा मालही जप्त केलाय. भंडारा RRT पथकानं जेरबंद केलेल्या बिबट्याला सोडलं नैसर्गिक अधिवासात. याच बिबट्यानं काल 3 जणांना जखमी केलं होतं. तर या बिबट्याला आता नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आलेलं आहे. या बिबट्यानं 3 जणांना जखमी केल्याची माहिती आहे. 10वी पास बोगस डॉक्टरवरती पंढरपूरमध्ये कारवाई. डॉक्टरची डिग्री नसताना सुद्धा मधुमेह आणि हाडांच्या त्रासावरती करत होता उपचार. एका व्यक्तीकडून 500 रुपये फी आकारल्याची माहिती. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती शिवशाही बसला आग. तळेगाव टोलनाक्याजवळ लागली आग. सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनामध्ये 1.5 टनाचा रेडा. कमांडर रेडा बघण्यासाठी नागरिकांची गर्दी. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ 22 जानेवारीला पंढरपूरमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन. सकल मराठा समाजाकडून आंदोलनाची हाक. सुरेश धस, मनोज जरांगे यांच्यासह देशमुखांचे कुटुंबीय सुद्धा मोर्चामध्ये सहभागी होणार. छत्रपती संभाजीनगरमधून जनआक्रोश मोर्चा. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा हीच या मोर्चेकऱ्यांची मागणी. देशमुख आणि सूर्यवंशी प्रकरणाची हायकोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी व्हावी. आनंदराज आंबेडकर यांची मागणी. दोन्ही प्रकरणं फास्ट ट्रॅकवरती संभाजीनगर इथे चालवावीत म्हणजे दबाव येणार नाही. आंबेडकरांचं वक्तव्य. अंजली दमानियांकडून वाल्मिक कराडची जुनी पोस्ट शेअर. धनंजय मुंडेंसोबतच्या फोटोची एक्स पोस्ट करत वाल्मिक कराडने दिल्या होत्या मुंडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती नांदेडमध्ये काँग्रेसची आढावा बैठक. खासदार रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न. मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित. बीड परळी महामार्गावरती एसटी बसनं 3 तरुणांना चिरडलं. सर्व तरुण पोलीस भरतीची तयारी करत होते. पहाटे व्यायामासाठी गेलेले असताना अपघात. पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे भरत गोगावलेंचे समर्थक आक्रमक. महाडजवळ नांगलवाडी फाट्यावरती टायर जाळून आंदोलनही केलं. गोगावलेंना पालकमंत्रीपद न दिल्यास आंदोलन सुरूच राहील. कार्यकर्त्यांचा इशारा. नितेश राणेंचे रत्नागिरी शहराजवळच्या मिरकरवाडा इथल्या बेकायदा बांधकामांवरती कारवाईचे आदेश. 319 बेकायदेशीर बांधकामधारकांना नोटिसा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.